कोट्यवधी संगीतप्रेमींप्रमाणे संतोषही आशाताईंना प्रत्यक्षात कधीही भेटला नव्हता. मात्र आशाताईंच्या जाण्यामुळे त्याला मनामध्ये खोलवर काहीतरी सलत होतं. कारण त्याच्या आयुष्यातल्या कित्येक प्रसंगांचे धागे या आवाजाशी जोडले गेले होते. आशा भोसलेंच्या आवाजातली कितीतरी गाणी आता त्याच्या आयुष्यातल्या त्या काळाच्या घटनांशी जोडली गेली होती. जणू ते स्वर त्याच्या नॉस्टॅल्जियाचा भागच बनले होते. आँखों से जो उतरी है दिल में ऐकताना त्याच्या कल्पनेतल्या रोमॅन्टिसिझमला एक आवाज गवसला होता. जितका मॅच्युअर तितकाच अवखळ. सांज ये गोकुळी ऐकताना त्याला त्याचं गावच गोकुळ असल्यासारखं वाटायचं. धूळ उडवत निघालेल्या घाई आणि श्यामरंगात बुडालेल्या वाटा तो त्याच्या छोटेखानी गावामध्ये रोजच बघायचा. पण या बघण्याला जगण्याचं आणि त्यानंतर आठवणींचं रूप दिलं ते आशाताईंच्या आवाजानं. संतोषची आवडती अभिनेत्री म्हणजे रेखा. दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए हे गाणं बघताना त्याला जी अनुभूती यायची तशीच आणि तितकीच उत्कटता त्याला ते गाणं ऐकतानाही यायची. इन आँखों की मस्ती के असो किंवा जुस्तजू जिसकी थी असो, या सगळ्या गझलचा राग समजावा एवढं काही त्याचं ज्ञान नव्हतं. पण या गझलचा रंग त्याच्या काळजाला बरोबर भिडायचा. त्यामुळे जे रेखाच्या डोळ्यात आहे ते आशाताईंच्या गळ्यात आहे असं त्याला वाटायचं. लताबाई आणि आशाताई ही गायकीतली दोन शहरं होती. एक मथुरा तर दुसरं गोकुळ. लताबाईंच्या आवाजातली कैफियत आणि आशाबाईंच्या आवाजातली जुस्तजू त्याला भुरळ पाडायची. लताबाईंच्या गाण्यातली शुद्धी आणि आशाबाईंच्या आवाजातली धुंदी. लताबाईंच्या आवाजातली पारदर्शकता आणि आशाताईंच्या आवाजातली गूढता. लताबाईंच्या आवाजातला अधिकार आणि आशाबाईंच्या आवाजातला हट्ट. लताबाईंच्या आवाजातली माया आणि आशाताईंच्या आवाजातला मोह. आपल्या बहुरंगी गाण्यांचा हा ठेवा जगासाठी सोडून लताबाईंपाठोपाठ आता आशाताई देखील अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या. त्यांनी दिलेलं सुरांचं हे पाथेय पुढच्या कित्येक पिढ्यांचं जगणं समृद्ध आणि रंगीत करेल एवढं मात्र नक्की. आशाताईंना मनापासून श्रद्धांजली.